पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत होडगी गणातून मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटक असलेल्या कविता संजय पाटील यांनी होडगी गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रणांगणात दमदार एंट्री केली आहे। आज अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कविता पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण हेच माझ्या लढ्याचे प्रमुख मुद्दे असतील। होडगी गणातील सामान्य जनता, विशेषतः महिलांमध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला। यामुळेच होडगी गणातील पंचायत समितीची लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला नेतृत्व दाखवलेल्या विश्वासामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे। होडगी गणातून कविता संजय पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे। मी सौ कविता संजय पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हा संघटक। मी होडगी गणातून इच्छुक आहे। गेले 20 वर्ष झालं राष्ट्रवादी या पक्षात निष्ठावंताने काम करत आहे। तरी या म्हणजे कष्टाचं फळ इथं कुठं तर मिळालं, एक समाधान आहे। खरं माझं श्रेय अजितदादांना आणि आपले सर्व मित्र परिवारांना देते, तेवढंच बोलते। मी सौ किरण नरेश मोहिते, राष्ट्रवादी अजितदादा गड जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी। आज माझ्या भगिनी, आज मला एवढा आनंद झाला आहे। आज 20 वर्ष सगळेजण सोडून गेले, पण आम्ही अजितदादांना दोघींनी सोडलं नाही। दोघींनी फक्त आम्ही राहिलो आणि ह्या एकनिष्ठतेचं फळ, दादा आमचे एकनिष्ठ माणूस आहेत की त्यांनी आमच्या एकनिष्ठतेला फळ दिलं। आज कविताताईंना ऐन वेळेत दुपारी 2 वाजता एबी फॉर्म देऊन आमच्यावर न्याय केला, आमचा न्याय केला, आमच्या महिलांचा, भगिनींचा न्याय केला। आमच्या या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या दादांना कायम पाठीशी राहणार आहे आणि आम्ही दोघी कायम 20 वर्षापासून एकनिष्ठ राहिलेले इथून पुढेही राहणार आहे। 100% दादा आमचे न्यायप्रिय नेता आहेत आणि आम्हाला महिलांना आमचे अध्यक्ष, दक्षिण तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी आम्हाला ऐन वेळ सांगितलं, ताई तुम्ही फॉर्म भरा। पहिल्यापासून सकाळपासून सांगत होते तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला फिक्स आहे। आणि आम्हाला त्यांनी शब्द पाळला। आमच्या नेत्या जसा शब्द पाळतात तसे आमच्या अध्यक्षाने शब्द पाळला आणि आता ऐन वेळेला एबी फॉर्म देऊन कविताताईंना न्याय दिला। एकनिष्ठ कार्यकर्त्याचा न्याय मिळून समाधान झालं, खूप आनंद झाला। असंच त्यांना यश येऊ द्या, बस।